आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो नुसता गोड नाहीये, तो आहे ताकदीचा आणि आपल्या परंपरेचा एक खजिनाच. हो, चला तर मग डिंकाच्या लाडूच्या या खास आणि चविष्ट सफरीवर निघूया. जरा डोळे मिटून विचार करा. साजूक तुपात तळलेला मस्त फुललेला कुरकुरीत डिंक, सोबत खमंग भाजलेला सुका मेवा आणि या सगळ्याचा घरात दरवळणारा तो सुगंध. आहा, हीच तर आहे डिंकाच्या लाडूची खरी ओळख, नाही का? या आठवणी आपल्याला थेट आपल्या लहानपणी घेऊन जातात. ही काही साधी सुधी रेसिपी नाहीये. हे तर थेट आजीच्या बटव्यातून आलेले एक पौष्टिक गुपित आहे. असं गुपित जे आपलं शरीर आतून मजबूत बनवतं आणि आपल्याला एक वेगळीच ताकद, एक वेगळीच ऊर्जा देतं. पण प्रश्न हा आहे की या लाडूंमध्ये एवढी ताकद येते तरी कुठून? याचं उत्तर दडलंय त्याच्या घटकांमध्ये. चला तर मग बघूया या पौष्टिक खजिन्यात काय काय आहे ते. या सगळ्या पदार्थांमध्ये जो खरा हिरो आहे तो म्हणजे डिंक. आता डिंक म्हणजे काय, तर हा झाडांपासून मिळणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे जो आपल्या पारंपरिक औषध पद्धतीमध्ये हाडं मजबूत करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी खास ओळखला जातो. तर हे बघा, या लाडूसाठी डिंक, गव्हाचं पीठ, साजूक तूप आणि गूळ हे झाले मुख्य आधारस्तंभ. पण यातल्या प्रत्येक गोष्टीचं आपलं एक काम आहे. डिंक ताकद देतो, तर बदाम, काजू पौष्टिकता वाढवतात. आणि मग वेलची आणि सुंठ पावडर, ते तर या लाडूला एक अप्रतिम सुगंध आणि शरीराला उबदारपणा देतात. म्हणजे बघा, सगळं किती विचारपूर्वक एकत्र आणलंय. अच्छा, साहित्य तर आपण पाहिलं, पण हे लाडू बनवणं म्हणजे फक्त जिन्नस एकत्र करणं नाहीये, ती एक कला आहे. हो, ही केवळ एक रेसिपी नाही, तर एक अशी प्रक्रिया आहे जी खूप काळजीपूर्वक आणि मुख्य म्हणजे प्रेमाने करावी लागते. आणि या कलेमधली सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती असेल, तर ती आहे डिंक तळणं. हे बघा, जर डिंक मंद आचेवर तळला ना, तर तो अगदी मस्त फुलतो, हलका आणि कुरकुरीत होतो. पण जर का घाई केली आणि आच मोठी ठेवली, तर तो बाहेरून करपतो आणि आतून कच्चाच राहतो. मग काय, लाडूची सगळी चवच बिघडते. म्हणून ही पायरी खूप महत्त्वाची आहे. चला, आता संपूर्ण प्रक्रिया एकदा पटकन बघून घेऊया. सगळ्यात आधी डिंक तुपात छान फुलवून घ्यायचा. मग त्याच तुपात सुकामेवा हलकासा परतून घ्यायचा. तिसरं काम, गव्हाचं पीठ मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाचं, गॅस बंद करून पीठ थोडं कोमट होऊ द्यायचं आणि मगच त्यात बाकीचे जिन्नस घालायचे. आणि शेवटी मिश्रण गरम असतानाच हाताला तूप लावून पटापट गोल लाडू वळायचे. सोपं आहे की नाही? आता प्रत्येक पारंपरिक पदार्थाच्या मागे काहीतरी गुपितं असतातच, नाही का? तर चला, आता आपण आजीच्या अशाच काही खास टिप्स जाणून घेऊया, ज्यामुळे लाडू कधीही म्हणजे कधीही बिघडणार नाहीत. तर मग उत्सुकता वाटली असेल ना की काय आहेत ही परफेक्ट लाडू बनवण्याची गुपितं? या टिप्स अगदी सोप्या आहेत, पण लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली, डिंक नेहमी मंद आचेवरच तळायचा. दुसरी, गूळ चुकूनही कडकडीत गरम पिठात घालायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतात. तिसरी टिप, जर लाडू जास्त उष्ण वाटत असतील तर सुंठाचं प्रमाण जरासं कमी करायचं. आणि चौथी, जर मिश्रण खूपच कोरडं झालं आणि लाडू वळता येत नसतील तर अगदी थोडंसं दूध घातलं की काम होतं. आणि या सगळ्यांमध्ये एक नियम तर अगदी पाठच करून ठेवा. गरम पिठात गूळ घातला की लाडू हमखास दगडासारखे कडक होणार. ही एक छोटीशी चूक आपली सगळी मेहनत वाया घालवू शकते. त्यामुळे पीठ कोमट होण्याची वाट बघणं हे खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे. बरं, हे लाडू चवीला तर उत्तम लागतातच, यात काही शंका नाही. पण चवीच्या पलीकडे याच्या प्रत्येक घासामध्ये पोषण दडलेलं आहे. चला, आता जरा याचे आरोग्यदायी फायदे पण बघूया. मुख्यतः 3 गोष्टींसाठी हे लाडू खूप फायदेशीर ठरतात. एक, बाळंतपणानंतर शरीराला ताकद देण्यासाठी. दुसरं, कडाक्याच्या थंडीत शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी. आणि तिसरं म्हणजे हाडं आणि सांधे मजबूत करण्यासाठी. हे 3 याचे सगळ्यात मोठे गुणधर्म आहेत. म्हणजे बघा, हे लाडू खास करून प्रसूतीनंतर आलेला अशक्तपणा दूर करून शक्ती वाढवतात, सांधेदुखी कमी करायला मदत करतात, हिवाळ्यात तर शरीराला नैसर्गिक ऊब देतातच, आणि ह्या सगळ्यातून भरपूर कॅल्शियम आणि ऊर्जा मिळते, ती वेगळीच. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की डिंकाचा लाडू म्हणजे नक्की काय? तो फक्त एक गोड पदार्थ आहे की एक आयुर्वेदिक औषध, की मग पिढ्यानपिढ्या चालत आलेली आपल्या माणसांच्या काळजीची आणि प्रेमाची एक परंपरा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?